हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिंक लाडू रेसिपीमध्ये. तर आपण डिंक लाडूसाठी घेतलेले आहोत काजू, बदाम, डिंक, खारीक आणि खजूर आणि खोबऱ्याचं कीस. तर यासाठी हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण मिक्सरमधून काढून घेतो आहे काजू, बदाम, मनुके आणि पिस्ता. तर हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. काढून झाल्यानंतर गॅसवरती घरगुती तूप असेल तरी चालेल, घरगुती तुपामध्ये लो फ्लेमवरती आपण जे डिंक आहे ते डिंक आधी फ्राय करून घेऊया. डिंक पूर्ण तुपामध्ये फ्राय झाल्यानंतर लो फ्लेमवरती ठेवलं तरी चालेल. पूर्ण फ्राय झाल्यानंतर काढून घेऊया. एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर तुपामध्ये नंतर आपण काजू आणि बदाम आणि पिस्ता याचं जे मिश्रण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते लो फ्लेमवरती भाजून घेऊया. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजलं तरी चालेल. त्यानंतर आपण खजूर जे आहे, खारीकचं मिश्रण, त्यानंतर खोबऱ्याचं जे कीस आहे ते पण थोडंसं लालसर होईपर्यंत तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर गुळामुळे गोडपणा आणि चिकटपणा येतो आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून गरम असताना हाताने त्याचे लाडू बनवलं तरी चालेल. हे बघा तयार झालेले आहेत लाडू. याला म्हणतात डिंक लाडू. धन्यवाद.